आकाश भरून येतंय, पण पाऊस मात्र येत नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यात आजही एकच प्रश्न आहे, यंदा पिकणार तरी काय? एल निनो, प्रशांत महासागरातील तापमान वाढीमुळे निर्माण होणारी एक हवामानिक घटना, जी भारताच्या मान्सूनलाच बदलून टाकते. आणि त्याचा सर्वात मोठा फटका बसतो आपल्या शेतकऱ्यांना. कमी पाऊस, वाढती उष्णता आणि सततचं हवामान बदल. पण आता बदल सुरू झालाय. AI आधारित हवामान अंदाज, CRA तंत्रज्ञान आणि स्मार्ट शेती शेतकऱ्यांना नव्या भविष्याकडे नेत आहेत. हवामान बदलतंय, पण भारतीय शेतकरी अजूनही लढतोय. कारण शेती फक्त व्यवसाय नाही, ती भारताची ओळख आहे. नमस्कार. या नव्या माहितीपूर्ण विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो वाचायला हवामानशास्त्राचा वाटत असला तरी त्याचा थेट संबंध आपल्या ताटातल्या अन्नाशी आहे. प्रशांत महासागरात घडणारी एक मोठी हवामानविषयक उलथापालट हजारो किलोमीटर दूर असलेल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात कशी वादळं निर्माण करते हे आपण आज अगदी सोप्या भाषेत उलगडून बघणार आहोत. ओके, तर आता तुम्हाला साहजिकच एक प्रश्न पडला असेल, प्रशांत महासागराच्या तळाशी तापणारं पाणी आणि आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं उद्ध्वस्त होणारं शेत यांचा नेमका संबंध काय? वरवर पाहता या दोन गोष्टींचा काहीच ताळमेळ लागत नाही, बरोबर? पण खरं सांगायचं तर हे सगळं एका अदृश्य साखळीने जोडलेलं आहे. चला तर मग हे महासागरातलं उबदार पाणी इथल्या शेतकऱ्यांच्या विहिरी कशा कोरड्या करतं ते सविस्तर समजून घेऊया. स्पॅनिश भाषेत अल निनो या शब्दाचा अर्थ खूपच गोड आणि निरागस आहे, छोटा मुलगा किंवा बाल येशू. पण जेव्हा हवामानातला हा छोटा मुलगा प्रत्यक्षात जागा होतो तेव्हा तो अजिबात निरागस नसतो. प्रशांत महासागराच्या पूर्व भागात समुद्राचं पाणी नेहमीपेक्षा जास्त तापायला लागतं. हे समजण्यासाठी एक अगदी साधं उदाहरण घेऊया. गॅसवर उकळणाऱ्या पाण्याच्या पातेल्यातून येणाऱ्या वाफेमुळे जशी संपूर्ण स्वयंपाकघरातील हवेची दिशा बदलते ना, अगदी तसंच हा उबदार समुद्र चक्क जागतिक वाऱ्यांची दिशा पूर्णपणे बदलून टाकतो. आणि याचाच थेट परिणाम म्हणून भारताकडे येणारा मान्सूनचा प्रवाह कमकुवत पडतो. आता हवामानशास्त्रज्ञ या सगळ्यावर काय म्हणत आहेत ते पाहूया. 2026 या वर्षासाठी भारतीय हवामान विभागाने दिलेला हा 92% आकडा एक अत्यंत स्पष्ट धोक्याचा इशारा आहे. शास्त्रज्ञांच्या विश्लेषणातून हे समोर आलंय की जून ते सप्टेंबर या काळात देशाला सरासरीच्या फक्त 92%च पाऊस मिळेल. आणि त्यातही धडकी भरवणारी गोष्ट म्हणजे हा पाऊस 90%च्याही खाली जाण्याची शक्यता तब्बल 35% आहे. हा आकडा फक्त हवामानाचा अंदाज नाहीये, तर हे आपल्या अर्थव्यवस्थेसाठी वाजलेलं धोक्याचं सायरन आहे. याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसणार आहे? तर मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये पाऊस सरासरीच्या 88% राहण्याची शक्यता आहे. आता तुम्ही म्हणाल, फक्त थोडेच टक्के तर कमी आहेत. पण लक्षात घ्या, प्रत्येक 100 मिलीमीटर पावसामागे जेव्हा 12 मिलीमीटर पाऊस कमी पडतो तेव्हा तो 12 मिलीमीटरचा फरक पिकांसाठी जगणं किंवा मरणं ठरवतो. पिकाची पूर्ण वाढ याच फरकावर अवलंबून असते. आता इथली ही अवाढव्य आकडेवारी बघा. ही गोष्ट खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारी आहे. आपल्याकडे तब्बल 88 लाख हेक्टर जमिनीवर फक्त सोयाबीन आणि कापूस घेतला जातो. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की ही पिकं 100% पावसावर अवलंबून आहेत. सिंचनाच्या सोयी नाहीत, विहिरी अपुऱ्या आहेत. अशा वेळी जर पाऊसच आला नाही तर हा संपूर्ण डोलारा पत्त्यांच्या बंगल्यासारखा खाली कोसळतो. इथे एका स्थानिक शेतकऱ्याची वैयक्तिक धडपड समजून घेणं खूप गरजेचं आहे. हा एक अतिशय क्रूर खेळ आहे. होतं काय, जूनमध्ये पहिला पाऊस पडतो. शेतकरी मोठ्या आशेने उधार उसनवार करून बियाणं आणतो आणि पेरणी करतो. जुलैमध्ये हिरवीगार पिकं डोलताना बघून त्याला वाटतं की चला या वर्षी तरी सुगीचे दिवस येतील. पण मग बरोबर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जेव्हा पिकांना पाण्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हाच अल निनोचा तडाखा बसतो. पाऊस अचानक गायब होतो आणि डोळ्यादेखत उभं पीक करपून जातं. आणि दुर्दैवाने हा पॅटर्न काही नवीन नाहीये. इतिहासात डोकावून पाहिलं तर आपल्याला दिसेल की 1876 साली असाच एक महाभयंकर अल निनो आला होता, ज्याने लाखो लोकांचे बळी घेतले होते. अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं तर 2015-16 मध्ये आलेला सुपर अल निनो तुम्हाला आठवत असेलच. तेव्हा पाऊस 86% आला होता आणि महाराष्ट्रातल्या हजारो गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सची वाट पाहावी लागली होती. या सगळ्या हवामानाच्या आकडेवारीच्या पलीकडे एक अतिशय विदारक मानवी सत्य लपलेलं आहे. मुद्दाम त्या अहवालातलं एक वाक्य मी इथे सांगू इच्छितो. आकाश मूक आहे आणि अल निनो त्या आकाशाच्या मागे उभा आहे. खरंच हे शब्द काळजाला भिडतात. आशेने आकाशाकडे बघणाऱ्या शेतकऱ्याला जेव्हा फक्त कोरडे ढग दिसतात तेव्हा ती निराशा शब्दात सांगताना येण्यासारखी असते. आणि याच निराशेचा शेवट अत्यंत दुःखद होतो. मराठवाड्यासारख्या सुपीक प्रदेशाची ही आकडेवारी बघा.
2022 ते 2024 या केवळ 3 वर्षात मराठवाड्यात 3090 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहेत. खुद्द केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. हा फक्त एक आकडा नाहीये मित्रांनो, ही उद्ध्वस्त झालेली 3000हून अधिक कुटुंब आहेत. हे सगळं समजून घेण्यासाठी फक्त हा 3 आकडा लक्षात घ्या. 2025च्या पहिल्या 3 महिन्यातच 269 आत्महत्यांची नोंद झाली आहे. म्हणजे सरासरी काढली तर दररोज 3 शेतकऱ्यांचे जीव जात आहेत. विचार करा, रोज आपण सकाळी उठतो आणि संध्याकाळी झोपतो, त्या एका दिवसात 3 घरं कायमची पोरकी होत आहेत. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे अल निनोचा खरा तडाखा बसण्यापूर्वीची ही स्थिती आहे. विदर्भाचं चित्रही काही वेगळं नाहीये. मगाशी आपण जो कापूस आणि सोयाबीनचा उल्लेख केला होता ना, त्याचं हे थेट कनेक्शन आहे. 2025 साली एका यवतमाळ जिल्ह्यात 446 शेतकऱ्यांनी जीव दिला. पावसावर अवलंबून असलेला शेतीचा जुगार जेव्हा फसतो तेव्हा त्याची किंमत शेतकऱ्याला स्वतःचा जीव देऊन मोजावी लागते. आणि हे सगळं एका उत्कृष्ट उदाहरणाने स्पष्ट होतं की दुष्काळ कधीच एकटा येत नाही. ती एक पूर्ण साखळी असते. आधीच्या कर्जामुळे सिबिल स्कोअर खराब होतो, बँका कर्ज नाकारतात, मग नाईलाजाने शेतकरी सावकाराच्या दारात जातो. तिथे भरमसाठ व्याज द्यावं लागतं. त्यातच पांढरी माशी किंवा येलो मोझॅक सारख्या रोगांचं आक्रमण होतं. शेती परवडत नाही म्हणून गावातले तरुण शहराकडे स्थलांतर करतात. एक अल निनो संपूर्ण गावाची सामाजिक आणि आर्थिक घडी कशी विस्कटून टाकतो ते यातून स्पष्ट दिसतं. आता प्रशासकीय पातळीवर काय होतंय? मे 2026 मध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की सिबिल स्कोअरची अट न ठेवता शेतकऱ्यांना कर्ज द्या आणि बियाण्यांचा साठा ठेवा. पण ग्राउंड रियालिटी खूप वेगळी आहे. बँकांच्या रांगेत उभा राहिलेला शेतकरी सांगतोय की कागदपत्रांच्या अटींमुळे त्याला कर्ज मिळतच नाहीये. सरकारी आश्वासने आणि प्रत्यक्ष मदत याच्यात अजूनही एक खूप मोठी दरी आहे. पण या सगळ्या अंधारात एक आशेचा किरण नक्कीच आहे. आणि इथेच आपल्याला पाहायला मिळतं की शेतकरी आणि गावकऱ्यांचे गट या कोरड्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी काय प्रॅक्टिकल पद्धती वापरत आहेत. 2015 नंतर राबवलेल्या जलयुक्त शिवारसारख्या योजनांमधून जे पाणी साठवलं गेलंय ते आज अनेक धरणांमध्ये शिल्लक आहे. पाण्याची तीव्र टंचाई असताना आता हेच गावकऱ्यांचे गट एकत्र येऊन एकमेकांना आधार देत या पाण्याचं अतिशय काळजीपूर्वक नियोजन करत आहेत. संकटात एकत्र येण्याची ही ताकद खरोखरच कौतुकास्पद आहे. तरीही आपण पुन्हा त्याच मुख्य प्रश्नावर येऊन थांबतो. महाराष्ट्रातील हजारो शेतकरी आकाशाकडे पाहत आहेत. कारण यंदाचा खरीप अल निनोच्या सावटाखाली उभा आहे. अल निनो म्हणजे पावसाचा उशीर, कमी पाऊस आणि वाढती अनिश्चितता आता आपल्या सर्वांसमोर एक मोठे आव्हान उभी करत आहे. पण बदलत्या हवामानात हुशार शेतकरी आता तयारी बदलत आहेत. कमी कालावधीची बियाणे, आंतरपीक पद्धती आणि पाण्याचं योग्य नियोजन. AI आधारित हवामान अंदाज आता शेतकऱ्याचा नवा साथीदार बनतोय, ज्यामुळे पेरणीचा योग्य वेळ आधीच ठरवला जातोय. शेततळे, ठिबक सिंचन आणि जलसंधारण हीच आता खरीपाची खरी ताकद बनत आहे. अल निनो संकट असू शकतं, पण योग्य नियोजन असेल तर हाच खरीप बदलाचा नवा इतिहास लिहू शकतो.